20 तारखेला रविवारच्या दिवशी हिदायतुल्ला खान हे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांची रॉयल रेसिडेन्शियल माल धक्क्याच्या साईडला त्यांनी गाडी पार्क केली होती. त्यांची बजाजची मोटरसायकल पार्क केली होती. ती काल दुपारनंतर ती चोरीस गेलेली आहे. त्याप्रमाणे सदरचा त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर सदर ठिकाणी घटनास्थळी भेट देऊन तिथे असलेले CCTV, आजूबाजूचे CCTV तपासलेले DB टीम, संपूर्ण DB टीम त्या घटनेच्या मागे कामाला लावली. त्यामधून काही संशयित इसमाची आम्हाला माहिती प्राप्त झाली. माहिती प्राप्त झाल्यानंतर त्या संशयित इसमाचा शोध घेत असताना तो संशयित इसम आम्हाला पुन्हा रात्रीच्या वेळेला मालधक्का परिसरात पुन्हा आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून जी चोरीस गेलेली गुन्हा दाखल असलेली चोरीस गेलेली मुद्देमाल देखील आम्ही ताब्यात घेतलेला लगेच मिळाला. त्याला आणल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने अजून 2 गुन्ह्यातले मोटरसायकल, एक सुझुकी एक्सेस स्कूटर आणि एक होंडा ॲक्टिवा स्कूटर, अशा 2 गाड्या देखील त्याने चोरून नेलेल्या आम्हाला काढून दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे एकूण 3 मोटरसायकल 75,000 रुपये किमतीच्या साधारण 3 मोटरसायकलचे गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहेत. आरोपी आहे सुनील सेवकराम रहांगडाले, जो राहणारा तसा गोंदियाचा आहे, परंतु सध्या इकडे भांडेवाडी या ठिकाणी राहत असतो. त्याचा अजूनही काही त्याच्याकडे आहे का याची तपासणी चालू आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की सध्या नागपूर शहरामध्ये वाढती वाहन चोरीच्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त खूप संवेदनशील आहेत आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक गुन्ह्यांवरती माननीय CP साहेब, माननीय जॉईंट CP, ॲडिशनल CP साहेब हे लक्ष ठेवून आहेत आणि अशा गुन्ह्यांचा डिटेक्शन होणं किंवा आळा बसण्यासाठी DCP झोंती साहेब, ACP लकडगंज विभाग हे कंटिन्यू देखरेख करत आहेत पोलिसांच्या कामकाजावर. ह्या गुन्ह्यानंतर देखील मान्य DCP, ACP साहेबांच्या सूचनेनुसार तपास चालू करण्यात आला. API शेख, त्यांची DBची टीम उमाकांत आणि तसेच इतर टीम देखील या गुन्ह्यामध्ये मागे लागले. त्याप्रमाणे त्यांनी तात्काळ तो गुन्हा उघडकीस आणलेला आहे. यांच्या मार्गदर्शकाखाली API शेख आणि पोलीस हवालदार उमाकांत यांच्या टीम आशिष बनते, ईश्वरदास मोळेकर, चंद्रकांत केंद्रे यांनी हा गुन्हा उघडकीस आणून उर्वरित 2 गाड्या रिकवर केलेल्या आहेत.